ठीक आहे, चालू करू आपण. तर प्रिव्हियस लेक्चरला आपण युनिट नंबर 5 स्पेशल पर्पज ट्रान्सफॉर्मर आपण स्टार्ट केलेलं होतं. ह्यामध्ये आपण स्टार्टिंगला सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर पाहिला होता. त्यामध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याचं ऑपरेशन, त्याचं स्टेप अप ऑटो ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ऑटो ट्रान्सफॉर्मर, या सर्व ज्या काही गोष्टी आहेत आपण पाहिलेल्या आहेत. त्याचं ऍप्लिकेशन म्हणजे त्याचा यूज कुठं होतो ते पण पाहिलं. त्यानंतर सेम आपण थ्री फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर तो पण आपण पाहिला. त्याच्यामध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याचं ऑपरेशन, त्याचं ऍप्लिकेशन, आणि त्यानंतर आपण इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. तर इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर जनरली दोन टाईपचे आपण पाहिले. पहिला बघितला आपण करंट ट्रान्सफॉर्मर म्हणजे सिटी. तर सर्वांना माहिती आहे की सिटी हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे आणि हाय करंट मेजरमेंट साठी आपण काय करतोय की सिटीचा म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मरचा यूज करतो. आता याच्या एक्झॅक्ट अपोजिट आता पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे पीटी. जसा सिटी करंट मोजतो तसा पीटी व्होल्टेज मोजतो, हाय व्होल्टेज. आता आपण पाहतो लॅबमध्ये आपल्याकडं 0 to 500, 0 to 1000 ह्या व्होल्टेज रेटिंग साठी आपण व्होल्टमीटर आहे पोर्टेबल तो यूज करू शकतो. पण इन जनरल केस ट्रान्समिशन लाईन मध्ये पहा किलो व्होल्ट मध्ये आपल्याला व्होल्टेज मिळतं. आता मॅक्झिमम ट्रान्समिशन जे काय व्होल्टेज आहे इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये ते आहे 400 kV. तर एवढं हाय व्होल्टेज मेजर करण्यासाठी आपल्याला पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरच त्या ठिकाणी यूज करावं लागेल, कारण त्या ठिकाणी पोर्टेबल व्होल्टमीटरचं कनेक्शन हे सेफ नाहीये. तर पीटी हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. जसा सिटी स्टेप अप आहे तसा पीटी हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. आता आपण पीटी पाहूया, सर्वांनी डायग्राम पाहून घ्या. तर ह्या ठिकाणी हाय व्होल्टेज इनपुट साइडला आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी जो काय आहे पीटी, तो पीटी आपण काय केलेला आहे, कनेक्ट केलेला आहे. N1 म्हणजेच प्रायमरी वाइंडिंगच्या टर्न, N2 म्हणजे सेकंडरी वाइंडिंगच्या टर्न. तर पीटी मध्ये व्होल्टेज लेवल काय होती, डाऊन होती. पहा डायग्राम वर तुम्हाला लक्षात आलं असेल. या ठिकाणी जो आपला आहे हा हाय ट्रान्समिशन लाईन आहे. त्यानंतर या ठिकाणी N1 म्हणजे प्रायमरी वाइंडिंगच्या टर्न्स जास्त आहेत, हाय व्होल्टेज आहे या ठिकाणी. या ठिकाणी N2 म्हणजे सेकंडरी वाइंडिंगच्या टर्न्स आहेत, या कमी आहेत. या ठिकाणी पहा एक व्होल्ट मीटर जोडलेला आहे, एसी लो रेंज व्होल्ट मीटर, आणि हे लोड आहे. तर पहा इन सिम्प्लिफाय डायग्राम, डायग्राम अशी पण आहे. हाय व्होल्टेज पीटी जोडलेला आहे, हा पीटी आहे. N1 प्रायमरी साइड आणि त्याचं व्होल्टेज हाय. सेकंडरी साइडला पहा व्होल्ट मीटर जोडलेला आहे लो रेंजचा, आणि लोड आहे. म्हणजे याच्या लोडला किती व्होल्टेज जातोय, सपोज 11 kV, 22 kV, 33 kV, त्यानंतर 66 kV, 132 kV, 220 kV काय असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. तर आपण पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे पीटी यूज करून त्या लाईन मध्ये किती व्होल्टेज आहे ते आपण डिटरमाइन करू शकतो. पहा सेम आपल्याला ज्यावेळेस आपण हाय व्होल्टेज मेजर करतो त्यावेळेस आपल्याला जसं आपण बघितला हाय करंट मेजरमेंटला आपण नॉमिनल सिटी रेशो बघितला, सेम आपल्याला नॉमिनल पीटी रेशो पाहावा लागेल. तर तो काय असतो, रेटेड प्रायमरी व्होल्टेज डिवाइड बाय रेटेड सेकंडरी व्होल्टेज.
म्हणजेच V1/V2 हा आलेला आहे पीटी रेशो. कन्स्ट्रक्शन पाहायचं. पहिला पॉइंट, व्हेन हाय व्होल्टेज इज टू बी मेजर्ड इन ट्रान्समिशन लाईन. आता ट्रान्समिशन लाईनला तुम्ही मल्टीमीटर म्हणा किंवा व्होल्टमीटर तर कनेक्ट करू शकत नाही. म्हणजे ट्रान्समिशन लाईन मध्ये सर्वांना माहिती आहे की हाय व्होल्टेज असतं. मी सांगितलं होतं 400 kV पर्यंत महाराष्ट्रामध्ये आणि इंडियामध्ये अवेलेबल आहे ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज. म्हणजेच हाय व्होल्टेज मेजरमेंट करण्यासाठी ट्रान्समिशन लाईनचं डायरेक्ट कनेक्शन ऑफ व्होल्टमीटर इज अवॉइडेड. कारण का ते सेफ नाहीये आणि फिजिबल पण नाहीये आणि अशा रेंजचा आपल्याकडे मीटर पण अवेलेबल नाही. फॉर दिस पर्पज मेजरमेंट ऑफ हाय व्होल्टेज पीटी यूज. म्हणून आपण पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर यूज करतो. फिगर शोज दॅट. आता ही फिगर पहा वरची. या फिगर मी काय दाखवलेलं आहे, लो रेंज व्होल्टमीटर इज कनेक्टेड टू सेकंडरी वाइंडिंग ऑफ पीटी. म्हणजे हा जो काय आहे हा पीटी आहे पहा, हा पीटी. याची प्रायमरी वाइंडिंग हाय व्होल्टेज साईडला जोडलेली आहे आणि सेकंडरी साईडला आपण लो रेंज व्होल्टमीटर जोडलेला आहे. आपण मेजरमेंट मध्ये सुद्धा पाहिलं होतं, एक्सटेंड द रेंज ऑफ एमिटर अँड व्होल्टमीटर बाय युजिंग सीटी अँड पीटी. म्हणजे आपण एमिटर आणि व्होल्टमीटरच्या रेंज वाढवू शकतो. तर ह्याच्यामध्ये सेकंडरी साईडला लो रेंजचा एमिटर जोडलेला आहे, व्हाईल पीटी प्रायमरी, पीटीची प्रायमरी कुठे जोडलेली आहे, हाय व्होल्टेज साईडला जोडलेली. अँड लोड इज कनेक्टेड अक्रॉस हाय व्होल्टेज साईड. म्हणजे हा जो काही लोड आहे डायरेक्ट कुठे जोडलेला आहे, हाय व्होल्टेज साईडला जोडलेला पहा. ठीक आहे. वर्किंग ऑपरेशन बेसिकली पीटी इज अ स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. म्हणजे याच्यामध्ये प्रायमरीला हाय व्होल्टेज आणि लो करंट, सेकंडरीला काही याचा कॉन्ट्रोवर्सी येईल. सेकंडरी साईडला लो व्होल्टेज आणि हाय करंट. द प्रायमरी हाय व्होल्टेज इज मेजर्ड. आपल्याला प्रायमरीची जी साईड आहे तिच्यातलं हाय व्होल्टेज मेजर करायचंय. सर्वांना माहिती आहे ट्रान्सफॉर्मेशन रेशो काय आहे, के. के इज इक्वल टू V2/V1 इज इक्वल टू N2/N1 इज इक्वल टू E2/E1 इज इक्वल टू I1/I2. तर आपल्याला V2/V1 इज इक्वल टू N2/N1 घेतला. तर V1 इज इक्वल टू, आता V1 काय व्होल्टेज आहे, ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज आहे. V2 काय आहे, जो आपण लो रेंजचा एमिटर जोडलाय त्याचं रिडिंग आहे. N1 नंबर ऑफ प्रायमरी टर्न्स, N2 नंबर ऑफ सेकंडरी टर्न्स. तर नॉमिनल पीटी रेशो रेटेड प्रायमरी व्होल्टेज डिवाइडेड बाय रेटेड सेकंडरी व्होल्टेज. म्हणजे पीटी रेशो माहिती सर्वांना V1/V2 आलेला आहे. प्रायमरी हाय व्होल्टेज म्हणजे V1 काय आलेला आहे, पीटी रेशो इंटू लो रेंज व्होल्टमीटर रिडिंग. म्हणजे आपल्याला ह्या फॉर्म्युल्याने सुद्धा काढता येईल. त्यासाठी आपल्याला टर्न्स रेशो माहिती पाहिजे, N1/N2 आणि V2. बरोबर. दुसरा वे पीटी रेशो माहिती पाहिजे आणि लो रेंजचा व्होल्टमीटरचं रिडिंग. आता एक्झाम्पल पहा, इफ पीटी हॅज अ प्रायमरी रेटेड व्होल्टेज. आता पीटीची मॅक्झिमम रेटेड व्होल्टेज कॅपॅसिटी किती, 11 kV आणि सेकंडरीचं किती आहे, 1100 व्होल्ट. म्हणजे पीटी रेशो काय येईल, 11,000 डिवायडेड बाय 1100 म्हणजे आला 10. म्हणजे आपल्याला पीटी रेशो मिळाला या फॉर्म्युल्याने 10 मिळाला. आता इफ लो रेंज व्होल्टमीटर शोज 30 व्होल्ट. आता जो काय लो रेंजचा व्होल्टमीटर आहे म्हणजे हा जो काय आहे हा आता आपल्याला 300 व्होल्ट दाखवतोय. मग कसं कळणार आपल्या लाईन मधलं व्होल्टेज, तर पीटी प्रायमरीचं जे आपण म्हणूया म्हणजेच हाय व्होल्टेज इन ट्रान्समिशन लाईन इज इक्वल टू पीटी रेशो. म्हणजे पहा प्रायमरी हाय व्होल्टेज इज इक्वल टू पीटी रेशो इंटू लो रेंज व्होल्टमीटर रिडिंग. पीटी रेशो किती आहे, 10. आता व्होल्टमीटरने किती रिडिंग दाखवले, 300. आणि किती आले याचं प्रोडक्ट, 3000 व्होल्ट. म्हणजे त्या ट्रान्समिशन लाईन मध्ये आता 3000 व्होल्ट एवढं व्होल्टेज अवेलेबल आहे. तर हे झालं पीटीचं.
आता पुढे ऍप्लिकेशन ऑफ पीटी सेम आहे सिटी सारखं, मेजरमेंट ऑफ हाय व्होल्टेज इन सिंगल फेज अँड थ्री फेज सिस्टीम. पीटीचा यूज करून तुम्ही सिंगल फेज आणि थ्री फेज सर्किट मधील हाय व्होल्टेज मोजू शकता. मेजरमेंट ऑफ पॉवर इन कंबाईन विथ सिटी, सिटी बरोबर जर पीटी जोडला तर तुम्ही पॉवर मोजू शकता सिंगल फेज आणि थ्री फेज सर्किट मधील. थर्ड आहे मेजरमेंट ऑफ एनर्जी इन कंबाईन विथ सिटी इन सिंगल फेज अँड थ्री फेज सर्किट. म्हणजे सिटी बरोबर पीटी जोडला तर आपण पॉवर एनर्जी सिंगल फेज आणि थ्री फेज सर्किट मधले आपण मोजू शकतो. फोर्थ एक्सटेंड द रेंज ऑफ लो रेंज व्होल्टमीटर, म्हणजे आपण लो रेंज व्होल्टमीटरने आपण हाय व्होल्टेज मोजू शकतो. याचं एक्झाम्पल आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. 11,000 व्होल्ट आपण मोजू शकत नाही व्होल्टमीटरने, तर आपण त्या व्होल्टमीटरने कसं मोजू शकतो ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. आता सिटी आणि पीटी मधला डिफरन्स पहा. फर्स्ट पॉइंट, सिटी काय करतोय, मेजर हाय करंट. पीटी काय करतोय, मेजर हाय व्होल्टेज. दुसरा पॉइंट आहे कन्स्ट्रक्शन डायग्रामचा. सर्वांनी कन्स्ट्रक्शन डायग्राम काढायची. सर्वांना माहिती आहे सिटी काय आहे, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, आणि पीटी काय आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. चौथा महत्वाचा पॉइंट, सिटी सेकंडरी नेव्हर ऑपरेटेड ऑन ओपन सर्किट सेकंडरी. म्हणजे सिटीची किंवा पीटीची जी काही सेकंडरी आहे, म्हणजे पहा सिटीची सेकंडरी कधीच ओपन ठेवत नाहीत आणि पीटीची सेकंडरी कधीच शॉर्ट सर्किट करत नाही. तर हा पॉइंट सर्वांनी समजून घ्या, कारण आपण सिटीच्या सेकंडरीला आपण ॲमीटर जोडलाय, त्या ठिकाणी कधीच विदाउट ॲमीटर कनेक्शन करायचे नाही. त्या ठिकाणी सेकंडरीला लो रेंजचा ॲमीटर पाहिजे आणि पीटीच्या सेकंडरीला कधीच शॉर्ट सर्किट करायचं नाही. ठीक आहे, कारण सर्वांना माहिती आहे सिटी हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. जर सेकंडरी ओपन ठेवली तर त्या ठिकाणी लाईन मध्ये परत काय होईल, रिव्हर्स ईएमएफ तयार होईल आणि त्या ठिकाणी काय होईल, डॅमेज होईल. पीटी सर्वांना माहिती आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. सेकंडरी साईडला व्होल्टेज कमी आहे पण करंट जास्त आहे, आपण शॉर्ट सर्किट केला तर त्या ठिकाणी काय होईल, डॅमेज होईल. आता आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर जनरली हा आपला ट्रान्सफॉर्मर बघितला, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर बघितला, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर बघितला. हा थोडासा त्याच्यात तिसरा टाईपचा आहे, 1 to 1. म्हणजे याच्यामध्ये नंबर ऑफ प्रायमरी टर्न्स इज इक्वल टू नंबर ऑफ सेकंडरी टर्न्स. जे प्रायमरी व्होल्टेज आहे तेच आपल्याला सेकंडरी व्होल्टेज मिळतं. ओके, construction path, generally construction of isolation transformer is identical to that of conventional transformer. म्हणजेच आयसोलेशन ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन हे आयडियल आहे, जसं आपण कन्व्हेन्शनल मध्ये बघितलं कोर टाइप ट्रान्सफॉर्मरचं सेम आहे. सेकंड पॉइंट, इट हॅज अ मॅग्नेटिक कोर विथ 2 वाइंडिंग. याला मॅग्नेटिक कोर आहे आणि त्याला 2 वाइंडिंग आपण दिले, प्रायमरी आणि सेकंडरी. 2 वाइंडिंगचे नाव काय आहेत, प्रायमरी आणि सेकंडरी. कनेक्शन सर्वांनी पाहून घ्या. प्रायमरी या ठिकाणी टॅप केली ग्राउंडला, प्रायमरीचे जेवढ्या टर्न्स आहेत तेवढ्या सेकंडरीचे आहेत. प्रायमरीचं जेवढं व्होल्टेज आहे तेवढ्या सेकंडरी साईडला लोडला व्होल्टेज आहे. ओके, नेक्स्ट, आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर इज अ स्पेशली डिझाइन ट्रान्सफॉर्मर. आता आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर हा स्पेशली डिझाइन काय आहे, which provide electrical isolation between primary and secondary. तर हा प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये इलेक्ट्रिकली आयसोलेशन प्रोव्हाइड करतोय. कसं, तर ह्या ठिकाणी ग्राउंड टर्मिनल आहे. फिफ्थ पॉइंट आहे, द टर्न्स रेशो ऑफ आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर इज 1 to 1. 1 to 1 म्हणजे काय, नंबर ऑफ प्रायमरी वाइंडिंग टर्न्स N1 इज इक्वल टू नंबर ऑफ सेकंडरी वाइंडिंग टर्न्स. म्हणजे के ची व्हॅल्यू किती, या ठिकाणी 1 आहे. आपण बघितलं के इज लेस दॅन 1. कोणता ट्रान्सफॉर्मर असतो तो,
सांगा, पटकन सांगायचंय. के लेस दॅन 1, के ग्रेटर दॅन 1. सांगा की सर. के लेस देन 1 स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, के ग्रेटर देन 1 स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. ओके, रिवर्स आहे. के ग्रेटर दॅन 1 स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, के लेस दॅन 1 स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. सर्वांना अजून ते स्टेप अप स्टेप डाऊनच माहित नाही झालेलं. के ची व्हॅल्यू सर्वांना माहिती आहे. अरे ह्या ठिकाणी पहा सर्वांनी, युनिट संपत आलंय तरी तुम्हाला स्टेप अप स्टेप डाऊन समजलं नाही होय. पहा या ठिकाणी के चा फॉर्म्युला काय आहे. के इज इक्वल टू V2 अपॉन V1 बरोबर. त्याचा अजून फॉर्म्युला आहेत, काय आहेत. E2 अपॉन E1, त्यानंतर पुढे पाहूया आपण N2 अपॉन N1, आणि सगळ्यात शेवटी काय आहे I1 अपॉन I2. याचा कधी कधी प्रूफ विचारला जातो. प्रूव्ह दॅट के इज इक्वल टू V2 अपॉन V1 इज इक्वल टू E2 अपॉन E1 इज इक्वल टू N2 अपॉन N1 इज इक्वल टू I1 अपॉन I2. ठीक आहे. आता आपण पाहूया, हा फॉर्म्युला घेऊ आपण एवढाच. तर V1 किती आहे. सपोज आहे 440 व्होल्ट. आणि V2 किती आहे 220 व्होल्ट. काढा बरं के ची व्हॅल्यू. के ची व्हॅल्यू काय येईल सांगा. 0.5. के इज इक्वल टू V2 अपॉन V1 म्हणजे किती आली 220 अपॉन 440. म्हणजे ही व्हॅल्यू आली, के ची व्हॅल्यू किती आली. के इज इक्वल टू 0.5. ही जी व्हॅल्यू आहे ही लेस दॅन 1 आहे पहा. म्हणजेच हा ट्रान्सफॉर्मर असा आहे पहा. व्होल्टेज जास्त 440 टर्न्स जास्त आहेत पहा. ही 440 व्होल्टची साइड आहे. या ठिकाणी आपण कोर दाखवलेली आहे. कोर म्हणजे डबल व्हर्टिकल लाईन काढायची आणि ह्या ठिकाणी आपण काय करायचे सेकंडरीच्या टर्न्स कमी काढायच्या. म्हणजे ह्या ठिकाणी टर्न्स कमी असणार आहेत पहा. ठीक आहे. म्हणजे आता इकडून बघितलं आपण, इकडून बघितलं तर हा काय झाला. हे आहे V1 440 व्होल्ट आणि V2 किती आहे 220 व्होल्ट. म्हणजे या ठिकाणी काय झाला तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर झाला.
काय झालं या ठिकाणी स्टेप डाऊन. आता याचं उलट स्टेप अप कसा येईल. आता व्हॅल्यू चेंज करायच्यात. करा व्हॅल्यू चेंज. करा व्हॅल्यू. या इथं V1 इक्वल टू किती, सपोज टू 20 व्होल्ट अँड V2 किती आहे 440 व्होल्ट. पुढे K ची व्हॅल्यू काय येईल. K ची व्हॅल्यू V2 अपॉन V1 इज इक्वल टू V2 किती आहे 440, V1 किती आहे 220, इक्वल टू किती आला 2 आला. म्हणजेच K इज इक्वल टू 2 आणि ही व्हॅल्यू कशी आहे ग्रेटर दॅन. सर्वांनी पाहून घ्या. ग्रेटर दॅन काय K इज इक्वल टू 2 ग्रेटर दॅन 1 आहे ती. म्हणजे हा कोणता ट्रान्सफॉर्मर आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. तर एवढं बेसिक तुम्हाला अजून समजलं नाही म्हणजे विषय आहे. ठीक आहे जाऊ दे फॉरगेट अबाउट. आपण परत आपल्या याच्याकडे येऊया. या ठिकाणी कसं आहे नंबर ऑफ प्रायमरी टर्न्स K जर लेस दॅन 1 असेल तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. जर K ग्रेटर दॅन 1 असेल तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आणि K इज इक्वल टू 1 असेल तर काय 1 to 1 ट्रान्सफॉर्मर. म्हणजे V1 इज इक्वल टू V2. म्हणजे ह्या ठिकाणी N1 इज इक्वल टू N2. म्हणजे याच्यामुळे काय झालं ड्यू टू दिस V1 इज इक्वल टू V2 आणि अँड I1 इज इक्वल टू I2. म्हणजे K ची व्हॅल्यूच 1 आलेली आहे. बरोबर. म्हणून हा ट्रान्सफॉर्मर नेहमी इलेक्ट्रिकल आयसोलेशनला म्हणजे स्टेबिलायझर मध्ये किंवा ज्या ठिकाणी कॉन्स्टंट व्होल्टेज कॉन्स्टंट करंट पाहिजे आहे त्या ठिकाणी वापरला जातो. जरी इनपुट मध्ये काही व्हॅरी झालं तरी आउटपुट व्हॅरी होत नाही. ऍप्लिकेशन पाहायचं. पहिलं ऍप्लिकेशन टू डिस्कनेक्ट द लोड फ्रॉम सप्लाय ग्राउंड. म्हणजे जर काय फॉल्ट झाला तर लोड डिस्कनेक्ट करतोय आणि जो काय सप्लाय आहे तो ग्राउंड करतोय. पहा म्हणजे जो काय फॉल्ट आहे प्रायमरीचा तो सेकंडरीला जाऊन देत नाही. सेकंड टू रेड्यूस एम्प्लिट्यूड ऑफ व्होल्टेज स्पाइक. म्हणजे सर्वांना माहिती आहे व्होल्टेज म्हणजे सप्लाय चालू केल्यात किंवा आपण बनूया डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी सप्लाय असेल ज्यावेळेस काय होतंय त्याच्यामध्ये आपण सडन स्विचिंग करतोय तर पहिला जो काही सायकलचा स्पाइक आहे तो जास्त येतो. नंतर थोडं कॉन्स्टंट राहते. पण सप्लाय जर पॉवर कट झाली लेट ऑन झाली तर त्या ठिकाणी काय व्होल्टेजचा पहिला स्पाइकचा एम्प्लिट्यूड म्हणजे मॅग्निट्यूड जरा जास्त येते तो रिड्यूस करतोय. इन मेडिकल इक्विपमेंट फॉर पेशंट सेफ्टी. सर्वांना माहिती आहे मेडिकल मध्ये पेशंट जर आयसीयू मध्ये असेल तर त्या ठिकाणी जे काय आपण पाहतो इन्स्ट्रुमेंट असतात बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन हे फील्ड आहे इलेक्ट्रिकलचं. त्या ठिकाणी वेगवेगळ्या मशिनरी आहेत त्या इलेक्ट्रिकल ऑपरेटेड आहेत. तर त्या ठिकाणी पेशंट सेफ्टीसाठी म्हणजे व्हेंटिलेटर असेल त्यानंतर ECG असेल त्यानंतर ऑक्सिजन कंट्रोलर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पेशंटच्या सेफ्टीसाठी आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर आपण यूज करतो. पहा आता टिपिकल स्पेसिफिकेशन आपण बघितलं डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचं तसं टिपिकल पाहायचं. इनपुट 230 व्होल्ट 50 हर्ट सिंगल फेज. आउटपुट सेम जे इनपुट आहे तेच आउटपुट आहे सिंगल फेज 230 व्होल्ट 50 हर्ट. त्यानंतर टर्न्स रेशो किती याचा 1 to 1. आउटपुट पॉवर 100 VA to 3 kVA. म्हणजे याचे जे काय
रेटिंग आहे ते ह्या पद्धतीने. जनरली तुम्ही इन्व्हर्टर मध्ये वगैरे पाहत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्या याच्यामध्ये इनबिल्ट प्रोटेक्ट सर्किट आहे, प्रोटेक्शन सर्किट आहे, प्रोव्हिजन ऑफ शिल्डिंग टू रिड्यूस ग्राउंड लूप इंटरफरन्स, म्हणजे याच्यामध्ये शिल्डिंग म्हणजे ग्राउंडचा जो काही इंटरफरन्स आहे तो मिनिमाइज करण्यासाठी दिलेला आहे. टॅप्स फॉर व्हेरिएबल व्होल्टेज, म्हणजे या ठिकाणी टॅपिंग असतात पहा, प्रायमरीची टॅपिंग चेंज झाली तर सेकंडरीची पण होती, म्हणजे 180 180 200 200 या पद्धतीने त्याचं टॅपिंग आहे. त्याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन झालेलं आहे. आता सर्वांना महत्त्वाचा टॉपिक सिंगल फेज वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर. सर्वांनी वेल्डिंग पाहिलेलं आहे तर पहा याचा कन्स्ट्रक्शन फीचर म्हणजे सिंगल फेज सप्लाय. या ठिकाणी वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर हा सुद्धा काय स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. ठीक आहे, म्हणजे एसी सप्लाय दिला आपण, सेकंडरीला टर्न्स कमी आहेत, या ठिकाणी टर्न्स जास्त आहेत प्रायमरीला, आणि डायरेक्ट काय केलं सेकंडरीला आपण डायरेक्ट ना जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट आपण कनेक्ट केलेला आहे बघा. या ठिकाणी वेल्डिंग इलेक्ट्रोडला आपण सेकंडरी दिलेली आहे आणि वर्क प्लेस किंवा वर्क पीस टू बी वेल्डेड ज्याला आपल्याला वेल्डिंग करायचे आहे तो आपण डायरेक्ट जोडलेला आहे सेकंडरी अक्रॉस. तर याची ही व्होल्ट एम्पियर म्हणजे व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजेच पहा या ठिकाणी V2 म्हणजे काय सेकंडरी व्होल्टेज, I2 म्हणजे काय सेकंडरी करंट. डायरेक्ट काय होतंय आपण ज्यावेळेस हा इलेक्ट्रोड टच करूया कशाला ह्या वर्क पीसला वेल्डिंग करण्यासाठी, डायरेक्ट काय होतंय व्होल्टेज कमी होते पहा. म्हणजे काय होतंय ह्या ठिकाणी डायरेक्ट शॉर्ट सर्किट होते पहा. म्हणजे डायरेक्ट काय होतंय व्होल्टेज कमी होतंय, व्होल्टेज कमी झालं तर करंट काय होतंय वाढतोय पहा. या ठिकाणी व्होल्टेज जास्त आहे करंट कमी आहे. जसं व्होल्टेज कमी कमी होईल तस तसं करंट काय होते वाढत वाढत चाललंय. हा काय आहे शॉर्ट सर्किट पॉइंट, म्हणजे व्होल्टेज 0 करंट मॅक्झिमम. तर जनरली वेल्डिंग ज्यावेळेस आपण म्हणतो वेल्डिंग चालू आहे त्यावेळेस हा पॉइंट पहा, व्होल्टेज 0 पण नाही म्हणजे शॉर्ट सर्किट नाही या ठिकाणी. ही याची व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स आहे. पहिला पॉइंट, इट इज टिपिकली स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर इन विच व्होल्टेज डिक्रीजेस बट करंट इन्क्रीजेस एक्सटेन्सिव्हली किंवा एक्स्ट्रीमली. करंट या ठिकाणी जरा जास्त वाढलेला पाहायला मिळतो आपल्याला. सेकंड, हेन्स प्रायमरी कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ टर्न्स, म्हणजे पहा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे, प्रायमरीला टर्न्स काय आहेत N1 जास्त आहेत N2 कमी आहेत. समटाइम्स काय असतात एखादी टर्न असते सेकंडरीला. हेन्स प्रायमरी कन्सिस्ट लार्ज नंबर ऑफ टर्न्स अँड सेकंडरी वाइंडिंग हॅव्हिंग फ्यू टर्न्स. सेकंडरी वाइंडिंगला कमी टर्न असतात पहा, म्हणजे समटाइम्स 1 टर्न्स कधी कधी 100 टर्न आपल्याला पाहायला मिळते पहा, विथ हायर क्रॉस सेक्शनल एरिया. पण त्या ठिकाणी क्रॉस सेक्शनल म्हणजे डायमीटर जो आहे तो जास्त आपल्याला पाहायला मिळते. ऍट सेकंडरी, सेकंडरीला पहा एक टर्न एक कुठं दिलेलं आहे सप्लाय इलेक्ट्रोडला दिले, आणि सेकंड कुठे दिलंय ज्या वर्क पेसला आपल्याला वेल्डिंग त्याला दिलेलं आहे. म्हणजे इन सेकंडरी ऍट सेकंडरी 1 लीड प्रोव्हाइड टू 2 आर्क इलेक्ट्रोड. आपल्याला माहिती आहे वेल्डिंग इलेक्ट्रोड, वेल्डिंग इलेक्ट्रोड म्हणजे काय, हा फिलर मटेरियलचा बनलेला असतो. ओके, अँड सेकंड लीड प्रोव्हाइडेड टू वर्क पीस टू बी वेल्डेड, म्हणजे ज्याला आपल्याला वेल्डिंग करायचंय त्याला देतो आपण ऑब्जेक्ट और वर्क पीस टू बी वेल्डेडला. आता वर्किंग फिगर बी म्हणजे ही कॅरेक्टरिस्टिक्स पहा. फिगर बी शो दॅट टिपिकल व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर. बरोबर. ऍट सेकंडरी, सेकंडरी काय व्हेन एव्हर वेल्डिंग और आर्क इलेक्ट्रोड टच दी वर्क पीस, ज्यावेळेस आपण वेल्डिंग इलेक्ट्रोड किंवा आर्क इलेक्ट्रोड वर्क पीसला टच करू ज्याला आपल्याला वेल्डिंग करायची, शॉर्ट सर्किट टेक्स प्लेस. त्यावेळेस काय होते शॉर्ट सर्किट होतोय अँड व्होल्टेज अक्रॉस सेकंडरी ड्रॉप. म्हणजे पहा या ठिकाणी काय होते व्होल्टेज डायरेक्ट काय होते टच केले केले काय होते लगेच ड्रॉप होते, व्होल्टेज काय होते ड्रॉप होतोय आणि करंट काय होते वाढत चाललंय पहा. ह्या पॉइंटला आपण वेल्डिंग करतोय. हे सेकंडरीचं V2 वर्सेस I2. म्हणजेच
आपण टच केल्यानंतर शॉर्ट सर्किट होतोय. शॉर्ट सर्किट मध्ये सर्वांना माहिती आहे व्होल्टेज ड्रॉप झालंय, शॉर्ट सर्किट झालेलं आहे. शॉर्ट सर्किटचा करंट नेहमी कसा असतो, हाय असतो. आणि हा करंट कुठून फ्लो होतो, नेहमी वेल्डिंग इलेक्ट्रोड मधून फ्लो होतोय. I2 हा वेल्डिंग इलेक्ट्रोड मधून फ्लो होतोय. ह्या हाय करंट मुळे जो काय वेल्डिंग इलेक्ट्रोड आहे तो काय होतोय, मेल्ट होतोय. वेल्डिंग आर्क कन्सिस्ट ऑफ वेल्डिंग और आर्क इलेक्ट्रोड कन्सिस्ट ऑफ फिलर मटेरियल. म्हणजे जो काय आर्क आहे इलेक्ट्रोड त्याच्यामध्ये फिलर मटेरियल आहे. ड्यू टू हेवी शॉर्ट सर्किट करंट, शॉर्ट सर्किट हेवी करंट मुळे फिलर मटेरियल विल बी मेल्ट. म्हणजे इलेक्ट्रोडचं मटेरियल काय होतंय, मेल्ट होतंय. आणि दिस मेल्टन फिलर मटेरियल म्हणजे शॉर्ट सर्किट मुळे हाय करंट फ्लो झालाय. हा हाय करंट इलेक्ट्रोड मधून फ्लो झालाय. इलेक्ट्रोड मध्ये फिलर मटेरियल आहे आणि फिलर मटेरियल काय होतंय, मेल्ट होतंय. आणि ते कुठं जाऊन बसतंय, मग ज्याला आपल्याला वेल्डिंग करायचंय म्हणजेच जिथं आपल्याला जॉईंट द्यायचंय ऑब्जेक्टला किंवा वर्क पीसला, त्या ठिकाणी डिपॉझिट होतोय. आणि आपण काय करतोय, मग हँडलने काय करतोय की जो इलेक्ट्रोड आहे तो आपण काय करतोय, पाठीमागं पुढं करतोय आणि युनिफॉर्म जॉईंट देतोय. आपण पहा ऍप्लिकेशन पहा वेल्डिंग ट्रान्सफॉर्मरचं फॉर स्पॉट वेल्डिंग ऍप्लिकेशन. स्पॉट वेल्डिंग म्हणजे काय, एकच स्पॉट द्यायचा आहे. सायलेन्सरच्या ठिकाणी तुम्हाला दिसेल पहा टू व्हीलर मध्ये. फॉर आर्क वेल्डिंग ऍप्लिकेशन, स्पॉट वेल्डिंग, आर्क वेल्डिंग वेगवेगळे ऍप्लिकेशन आहेत. ऍट पोर्टेबल वेल्डिंग मशीन, सर्वांना माहिती छोट्या छोट्या वेल्डिंग मशीन आले आहेत विच डायरेक्टली ऑपरेट ऑन सिंगल फेज सप्लाय. त्यात सिंगल फेज सप्लायवरती तो ऑपरेट होतात. म्हणजे आपल्याला काय काय ठिकाणी सपोज आता पाहतो आपण डोंगरावरती वगैरे माउंटन वरती त्या ठिकाणी ट्रान्समिशन लाईन नसेल, व्होल्टेज नसेल, थ्री फेजचं नसेल, तर आपण सिंगल फेज वरती काय करतो, काम करून घेतोय. पहा टेक्निकल स्पेसिफिकेशन पहा वेल्डिंग ट्रान्सफॉर्मरचं. इनपुट व्होल्टेज 230 व्होल्ट मेन्स सप्लाय कडून आलेलं. आउटपुट व्होल्टेज किती आहे, 17 व्होल्ट टू 45 व्होल्ट. ओपन सर्किट असेल त्यावेळेस, शॉर्ट सर्किटला डायरेक्ट 0 होते. ते फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज, आउटपुट करंट 55 एम्पियर टू 590 एम्पियर. म्हणजेच मॅक्झिमम करंट पहा किती फ्लो होतोय शॉर्ट सर्किट झाल्यानंतर. टाईप कोणता याचा, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. रेटिंग 16 to 34 kVA. नंबर ऑफ फेजेस 1. टाइप ऑफ कूलिंग एअर फोर्स, म्हणजे या ठिकाणी फॅन यूज केलेला आहे वेल्डिंग ट्रान्सफॉर्मरला. ठीक आहे, तर आज आपण या ठिकाणी थांबूया. नेक्स्ट लेक्चर शेवटचा असणं आपल्याला पल्स ट्रान्सफॉर्मर झाल्यानंतर आपला सिलेबस संपतोय पहा. ओके, तर आज आपण पीटी पाहिला, सर्वांनी पाहून घ्या. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर पाहिलेला आहे. आज आपण इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर मध्ये पीटी पाहिलाय. पीटीचं आपण कन्स्ट्रक्शन बघितलं. पीटी हा नेहमी जनरली सर्वांना माहिती आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. मेजरमेंट ऑफ हाय व्होल्टेज, त्याचं कन्स्ट्रक्शन बघितलं, त्याचं वर्किंग ऑपरेशन बघितलं. एक एक्झाम्पल घेतलं, तो हाय व्होल्टेज कसं मेजर करतोय. ऍप्लिकेशन पाहिलंय, सिटी आणि पीटीचा डिफरन्स पाहिलेला आहे. त्यानंतर आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर बघितलेला आहे. 1-to-1 ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिकल आयसोलेशन साठी यूज केला जातो. त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, त्याचं ऍप्लिकेशन, त्याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन पाहिलं आपण. त्यानंतर आपण सिंगल फेज वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर बघितला, त्याचं कन्स्ट्रक्शन बघितलं फिगर ए वरून. जो काही वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर आहे हा कसा आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. त्याचं वर्किंग बघितलं फिगर बी वरून, म्हणजे VI कॅरेक्टरिस्टिक्स वरून. त्याचं ऍप्लिकेशन बघितलं, त्याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन बघितलं. म्हणजे आज आपण 3 ट्रान्सफॉर्मर बघितलेले आहेत. पीटी फॉर हाय व्होल्टेज मेजरमेंट, पल्स आपला आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिकल आयसोलेशन साठी. त्यानंतर आपण सिंगल फेज वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर बघितला, म्हणजे तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. त्याचं आपण कन्स्ट्रक्शन, वर्किंग, ऍप्लिकेशन आणि टेक्निकल स्पेसिफिकेशन पाहिलं.
ठीक आहे, काय डाऊट असतील तर विचारून घ्या, फोन करू शकता मला तुम्ही. तर ह्या ठिकाणी आपण आजचं लेक्चर थांबूया.